टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज बाबूजींच्या नावाने एक नवीन श्राव्य संकुलाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यांना बाबूजींचं नाव देण्यात आलं। किती आनंदाची आणि किती आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे। फडके कुटुंबियांच्या वतीने, फडके परिवारातर्फे मी खरंच महाराष्ट्र शासनाचे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मीनलताई जवळकर, शिव खारगे या सर्वांचे आभार मानतो, कारण अत्यंत अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटी त्यांनी तयार केलेली आहे। दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि त्याच्यातले ज्या ज्या वेगवेगळ्या फॅसेट्स आहेत ते सगळे त्यांनी केलेले आहे। त्यामुळे मला खरंच कौतुक वाटतं की हे जे धाडसी पाऊल शासनातर्फे उचललं गेलेलं आहे, त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना याचा फार उपयोग होणार आहे। चांगलं रेकॉर्डिंग करायला मिळतं आहे, चांगलं व्हिडिओ हे होईल, नंतर डबिंग होईल। आणखी महत्त्वाचं म्हणजे हा तर म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे कलाकारांना इथे येऊन करायला फार सोपं जाईल आणि तंत्रज्ञ देखील चांगले आहेत। शैलेश सामंतांसारखे इथे तंत्रज्ञ आहेत, त्यामुळे एक कौतुक वाटतं सगळ्यांचं। आणि मुख्य म्हणजे पुढचा विचार करून त्यांनी केलेला आहे। म्हणजे पुढच्या 5 वर्ष 10 वर्षात काय येईल, लेटेस्ट इक्विपमेंट आणल्यामुळे म्हणजे VFX देखील असं त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं। पण मला कौतुक आहे की महाराष्ट्र शासनाने जे म्हणजे काय लीप फॉरवर्ड म्हणतात ना, तसे केलेली आहे। त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो, कौतुक करतो आणि आमच्या फडके परिवारातर्फे बाबूजींचं नाव दिलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। सर, तुम्ही बाबूजींचंच एक गाणं या कार्यक्रमात सादर केलं आणि तुम्ही मगाशी म्हणालात सुद्धा की 70 वर्ष गीत रामायणाला झाली। हो, तर बाबूजींचं गाणं सादर करणं हा तुमच्यासाठी क्षण कसा होता? अहो, त्यांचं गाणं माझ्या वडिलांचंच गाणं आहे, पण त्यांचं गाणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे। उच्चार, स्वर, लय, ताल आणि भाव हे सगळ्यांचं मिश्रण म्हणजे त्यांचं गाणं आहे, म्हणून ते इतके वर्ष टिकलेले आणि टिकणार आहे। मराठी भाषा आहे तोपर्यंत, कारण कसं गावं हे त्यांना बरोबर, चाल कशी लावावी आणि कसं गावं हे त्यांना अत्यंत योग्यरित्या माहिती होतं आणि अभ्यास होता चांगला, आणि मुख्य म्हणजे प्रतिभा होती। प्रतिभेशिवाय काही होत नाही। चाल लावणं म्हणजे आपल्या मनात सुचणं आणि ती इतके वर्ष टिकून धरणं, लोकांच्या भरात त्याचा हे ठाव घेणं हे फार महत्त्वाचं आहे। थँक्यू सर, थँक्यू।